नमस्कार. स्वागत आहे नवीन एका ब्लॉग मध्ये. आपण आलो होतो शेताकडं. मग काय कंपनीतून सरचा कॉल आला की आपल्याला जायचं जरा गाडी भरायला. त्यामुळं मग काय गाडीमध्ये जरा कचरा होता. कचरा वगैरे म्हणलं साफ करून घ्यावं. कसं आहे माल भरायला जायचंय. माल टाकायचा होता लातूरला. त्यामुळं मग म्हणलं चला आता निघावं. कारण माल पण कमी होता. त्यामुळे म्हणलं चला जावं दिवसाच. त्यानंतर आपण तिथून निघालो गावातून. गावातून निघाल्यानंतर बघू शकता आपल्या गावचं तळ मस्तपैकी भरलेलं आहे तुडुंब. ओव्हरफ्लो पण होतंय अजून पण चालूच आहे सध्या पण. त्यानंतर आपण घरूनच घेतलं होतं जिरा सोडा. मग म्हणलं ऊन खूप लागत होतं. गरमी पण खूप होत होती. मग म्हणलं थोडंसं जिरा घ्यावं. जिरा घेतलो आणि आलो कंपनी. जर आज मुलं सुट्टीवर होते त्यामुळे मग म्हणलं थोडासा वेळ लागला. मग काय बसलो आपण मोबाईल मध्ये बघत. त्यामुळं खूप उशीर झाला होता. माल थोडा रेडी व्हायचा राहिलता. मग आलो आपण जेवण करायला. इथं मामाची गाडी दिसली. मग म्हणलं जाऊ दे आपण काय जेवायला चालूय. जेवण वगैरे मस्तपैकी जेवण केलं. तिथं राईस प्लेट वगैरे खाल्लं. कंपनीमध्ये जरा भरायला उशीर होणार होता त्यामुळे मग म्हणलं सर्व आपलं आवरून घ्यावं. त्यानंतर गाडी पण भरली आणि निघालो आपण गावाकडे. कारण लातूरला गेलो नाही. कंपनीवाल्यानं म्हणलं पार्टीवाल्यानं म्हणलं की गाडीच पाठवून द्या. कारण त्यामुळे मग म्हणलं चला निघावं. आपल्याला पण असं पण काम नव्हतं. मग म्हणलं चला निघावं. आपल्याला जायचं होतं आंध्र प्रदेशमध्ये. मग काय घरी आलो. गाडी वगैरे साफ केली. अंघोळ वगैरे केली. मग म्हणलं आता निघायला लागते. कारण पुन्हा कसं आहे मामाले परेशान करायला. कारण कर्नाटकमध्ये सध्या एंट्रीचं लईच भानगड चालू आहे. त्यामुळं उदगीरमध्ये आलो. मस्तपैकी शिवाजी महाराज चौकात आलो. महाराजाचं दर्शन घेतलं. छान असा एक व्हिडिओ घेतला. मग म्हणलं आता लागूया पुढच्या प्रवासाला. पुढे जाऊन उदगीरच्या बाहेर पडलो. माऊली हॉटेलवर मस्तपैकी चहा घेतलो. दोन नाशिकचे जोडीदार गाजर खाली करून आले होते. गावाकडे जात होते. त्यांच्यासोबत बोलणं झालं आणि आपण आलो पुढे. मग काय म्हणलं अरे टॅकी फुल करायला लागते कारण जायचं लई लांब होतं. मग टॅकी वगैरे फुल केली. मग काय लावलं रिपीट. रस्त्याला काय आज नशीब खूपच चांगलं होतं. देवानं चांगलंच बघितलं होतं. आज मग आम्हाला कुठं एक रुपया एंट्री लागली नाही. मग काय लागलो हायवेला. मग हायवेला लागल्यावर सुट्टी असते वे. मग काय सरांना दाबीत नेली गाडी. कारण पुढे जाऊन आपल्याला जायचं होतं ताज हॉटेलपाशी. ताज हॉटेलला आपला भाऊ आकाश भाऊ वाट बघत थांबले होते. मग काय आपण घरून डबा आणला होता. त्यांनी पण मस्तपैकी राईस घेतला. आपण पण राईस खाल्ला. मग म्हणलं आता निघायला लागते. कारण भाऊने मस्तपैकी जाम दिला खायला. आपल्या तेवढं काही जास्त आवडत नाही. मग म्हणलं आता भाऊने एवढे प्रेमान दिले आता खायला लागते. मग म्हणलं उद्या बघू ह्याला. भाऊच्या गाडीचा मस्तपैकी व्हिडिओ घेतला. भाऊ आलता जांब भरून. त्याला जायचं होतं मार्केटला. मग म्हणलं आज काय सोबतच आहे. मग आलो पठाणचिरूला. पठाणचिरूला मस्तपैकी चहा घेतला. कारण भाऊला जायचं होतं आता 11 नंबरला. आपल्याला जायचं होतं 17 नंबरला. आपण काय 80 किलोमीटर 70 किलोमीटर आउटरनच होतो. मग व्हायला नसल्यामुळे झोप येत होती. रात्री आपण इथंच पंपामध्ये झोपलो होतो. भेटू लवकरच नवीन एका ब्लॉग मध्ये. धन्यवाद मित्रांनो.